हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून रोज सातत्याने अतिक्रमण झालेले खोके अनेक पत्राशेड निष्कासित करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार व अतिक्रमण नियंत्रण अधिकारी नीलकंठ मठपती यांच्या मार्गदर्शनानुसार आज महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने अक्कलकोट रोड गांधीनगर येथील रोडवरील 4 अनाधिकृत पत्राशेड निष्कासित केले. यावेळी अतिक्रमण विभागाकडील कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिक्रमणची कारवाई करताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं. या कारवाई दरम्यान काही जणांनी कारवाईस विरोध केला, मात्र विरोधाला न जुमानता पालिकेच्या पथकाकडून तसेच कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार यांच्याकडून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. काढा तो परत पास करतो. स्टॉप टॉप करत कंटिन्यू काढू नका. अर्ध थोडं काय सर फोटो करू. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग.
वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा